पुण्यामध्ये आरोपी विशाल अग्रवालवर शाई फेकीचा प्रयत्न झालेला आहे। वंदे मातरम संघटनेकडून शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आलाय। विशाल अग्रवालला कोर्टात हजर करताना हा प्रकार घडलेला आहे। ही दृश्य आपण सध्याची पाहतोय। थेट लाईव्ह पुण्यामधून विशाल अग्रवालवर शाई फेकीचा प्रयत्न झालाय। तर आपण पाहतोय पुण्यामध्ये जी घटना घडली हिट अँड रनची त्या प्रकरणासंदर्भात सगळ्या स्तरामधून पडसाद उमटताना दिसतात आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये विशाल अग्रवालवर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आलाय। वंदे मातरम संघटनेकडून शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आलाय। तर विशाल अग्रवालला कोर्टात हजर करताना हा प्रकार घडलेला आहे। सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आपण या ठिकाणी पाहू शकतो शाई फेक करण्याचा ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पुण्यामधून। आरोपी विशाल अग्रवाल याच्यावर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि वंदे मातरम या संघटनेकडून शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्यांची भूमिका त्यांनी मगाशीच मांडली आणि त्यानंतर हातात याच्यावर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आलाय। सगळ्या स्तरावर त्यांच्यावर टीका होते आणि यातून याचे पडसाद आपण पाहतोच आहे। अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर आपल्या सोबत आहेत। सचिन, ही घोषणाबाजी चालू आहे। वंदे मातरम बोलत ते घोषणाबाजी करतायत आणि आता संताप सगळ्या स्तरामधून व्यक्त होतोय। काय नेमकी मागणी आहे त्यांची? अगदी बरोबर आहे। वंदे मातरम संघटनेचे जे लोक आहेत त्यांची जी मागणी आहे ती अशी आहे की जो पब आहे ज्याने 18 वर्षाच्या खालील मुलाला दारू विकली त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी। त्याचबरोबर जी गाडी रजिस्ट्रेशन नसतानाही आपल्या पोराला दिली त्या बापावरही मोका अंतर्गत कारवाई व्हावी, कारण 2 निष्पाप जीव या ठिकाणी गेलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जे दोषी असतील त्या प्रत्येकांवर कारवाई करावी अशी वंदे मातरम संघटनेची मागणी आहे। आणि या सगळ्यामध्ये त्यांनी आक्रमकता दाखवली आणि अगदी कोर्टाच्या समोर त्यांनी त्या आरोपी विशाल अग्रवाल याच्या तोंडावर शाई फाकण्याचा प्रयत्न केला। 7 ते 8 कार्यकर्ते वंदे मातरम संघटनेचे होते आणि जर कारवाई नाही झाली तर ते आक्रमक भूमिका घेणार अशी त्यांची जी भूमिका आहे त्यांनी मांडलेली आहे। नक्कीच। तर आपण ही दृश्य पाहतोय। पोलिसांनी त्यांच्यावर काही कारवाई केली आहे का? पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे का? या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। पोलीस दल जे आहे ते वाढवण्यात आलं, त्यांनी सुद्धा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। वंदे मातरम संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना तिथून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण असं होत असतानाही त्यांनी शाई जी आहे ती फेकलेली आहे, आक्रमकता जी आहे ती दाखवलेली आहे आणि कुठेतरी संपूर्ण शहरामध्ये या घटनेचे पडसाद उमटत आहेत। हे मात्र आता पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवायला सुरुवात झालेली आहे। बरोबर सचिन, आपण पाहतोय की सगळीकडूनच सगळ्या स्तरावरून आता टीका होते आणि संतापाला वाचा फुटलेली आहे आणि या संतापाला वाचा फुटल्याचा जे आहे त्यांनी वंदे मातरम संघटनेकडून शाई फेकीचा प्रयत्न झालेला आहे। कसं नेमकं वातावरण होतं आणि आता सध्याची परिस्थिती तिथे काय? अगदी बरोबर आहे। वातावरण काही काळासाठी तंग झालं होतं। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्यामुळे कुठला अनुचित प्रकार घडला नाही, पण जे कार्यकर्ते होते ते आक्रमक होते आणि हीच भावना संपूर्ण पुणेकरांची आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये मुलासह वडिलांवरही कारवाई व्हावी आणि जे पब्स आहेत त्या पब्सवर आता कारवाई व्हायला सुरुवात झाली, पण त्यांच्या मालकांवर पण कठोर कारवाई व्हावी हीच वंदे मातरम संघटनेची पण मागणी आहे। नक्कीच सचिन, तुम्ही असेच जोडलेले राहा आपल्यासोबत। आंदोलकांशी आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी बातचीत केली आहे, ती सुद्धा पाहूया। तर वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काय भूमिका मांडली आहे ती सुद्धा पाहूया। वंदे मातरम संघटनेचे सचिन आहेत, काय सांगा सचिन, का तुम्ही शाई फेकलेली? आम्ही त्याच्या तोंडावरती शाई फेकून निषेध केला या घटनेचा। जी 2 अल्पवयीन मुलं या दुर्घटनेमध्ये कल्याणनगरमध्ये परवा मृत्युमुखी पडली, त्याचा बाप हा डबल गुन्हेगार आहे। मुलगा जर गुन्हेगार असेल तर बाप डबल गुन्हेगार आहे। बापानी जर मुलाला गाडी चावी दिली नसती तर हे कृत्य घडलं नसतं। दुसरा विषय, त्याच्यावरती 3-4 गुन्हे ऑलरेडी दाखल आहेत विशाल अग्रवालवरती। जर विशाल अग्रवालवरती 3-4 गुन्हे दाखल आहेत तर मोका अंतर्गत कारवाई करा अशी आमची मागणी आहे। तसेच जी मुलं त्याच्याबरोबर दारू पित होती त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा। जे आता पब आहेत त्यांचं ऑडिट करा आणि त्यांची नियमावली ठरवून घ्या आणि आयडेंटिटी कार्ड सक्तीने
चेक करून त्या मुलांना पाठवायचं असेल तर पाठवा आणि ज्या कंपनीने गाडी इश्यू केली त्या कंपनीवर गुन्हा दाखल करा अशी वंदे संघटनेची मागणी आहे. वंदे मातरम संघटनेने त्या मुलांवर कारवाई करावी, त्याचबरोबर गाडीच्या बापावर कारवाई करत गाडी जी इश्यू केली त्या गाडीच्या जी गाडी कुठल्या कायद्याने इश्यू झाली त्याची सुद्धा माहिती घ्यावी अशी सचिन यांची मागणी आहे. अनिल गजलेसह सचिन छपळगावकर, पुढार न्यूज, पुणे. हा कुठल्या तरी राजन टोळीशी किंवा दाऊद टोळीशी कुठल्या टोळीशी संबंधित असू, आम्हाला त्याचं काही घेणं नाहीये. ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याने निष्पाप 2 जीवांचे बळी घेतले. तो मुलगा जेवढा जबाबदार नाहीये तेवढा हा जबाबदार आहे. त्या मुलाला गाडी देऊन त्यांनी जी हत्या घडवलेली आहेत आणि ज्या निष्पाप 2 मुलं ह्या जगातनं गेलेली आहेत त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत दुःख भोगायला लागेल. तसंच ह्याच्याबरोबर पबमध्ये जे दारू प्यायला होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. ते पण दारू पिल्यानंतर जर ऑटोनी गेले असतील तर ठीक आहे आणि स्वतःची गाडी जर चालवत गेले असतील तर ड्रंक अँड ड्राईव्हची केस गुन्हा त्यांची दाखल झाला पाहिजे. या 2 पबचे लायसन्स कॅन्सल झाले पाहिजे. पब मध्ये निर्बंध आणले पाहिजे. वंदे मातरम संघटनेने आज एक ट्रायल दिलाय. खूप मोठं आंदोलन. शाही पडली आरोपीच्या अंगावर पडली शाही आणि त्याचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न आम्ही जो केला तो सक्सेस झालाय. आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही आणि सहन करून देणार नाही. आम्ही वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून विशाल अग्रवाल याला मोक्या अंतर्गत अटक केलं पाहिजे. त्याच्यावरती आधी गुन्हे दाखल आहेत. त्याच्या मुलांनी जो केळसवाना प्रकार केलेला आहे, मुलगा सांगून गेला की पार्टी करायला चाललोय तर त्यांनी गाडी दिली अल्पवयीन मुलाला आणि त्या मुलांनी 2 निष्पाप जीवांचे बळी घेतले. त्याचं तोंड काळं करायला आलो होतो पण पोलिसांच्या मध्यस्थीमुळे त्याचं तोंड काळं झालं नाही आणि त्याला मोक्या अंतर्गत अटक केली पाहिजे.